नमस्कार. आज आपण सोनगीरला बनवली जाते अशी झणझणीत आणि तर्रीदार शेवभाजी बनवतोय. बनवायला अगदी सोप्पा आहे. त्यातल्या त्यात हा मसालासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. आम्ही एकदा गावाकडे जात असताना ह्या ढाब्यावर जेवण केलं होतं सोनगीरच्या. तिथल्या भाजीची चव अतिशय भन्नाट होती. मी खास त्यांच्याकडनं ही रेसिपी मागून घेतलेली आहे आणि आज हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अवघ्या 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. मस्त गरमागरम ही शेवभाजी कशी बनवायची ते बघूया. नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. तर सगळ्यात आधी इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्यात 1 वाटी किसलेलं खोबरं टाकून घेते आहे. आता हे सोनेरी रंगाचं येतं तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथं हे खोबरं भाजून झाल्यानंतर लगेच आपण 2 लांबट कापलेले कांदे सुद्धा भाजून घेतो आहेत. कांदा भाजत असताना सुरुवातीलाच तेल टाकायचं नाही. तेल टाकलं तर कांदा हा करपायला खूप वेळ घेतो. त्यासाठी इथं आपल्याला आधी फक्त कांदा हा व्यवस्थित करपून घ्यायचा आहे, मगच याच्यात तेल टाकायचं आहे. नंतर तेल टाकल्यामुळे कांद्यामध्ये एक क्रिस्पीपणा येतो. तर बघा इथं हा कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता इथं मी साधारण 2 पळी इतकं तेल टाकून घेते आहे. तेलामध्ये हा कांदा आता छान परतून घेते. हा कांदा व्यवस्थित परतून झाला की यात आता मी 1 चमचा इतकी खसखस टाकून घेते. खसखसमुळे ह्या भाजीला खूप सुंदर चव येते. तर खसखसही आपण आता कांद्यांसोबत परतून घेऊया. मसाला इथं तयार झालेला आहे. आता गार होण्यासाठी काढून घेते. गार झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये हा मसाला टाकून घेते आहे आणि यात आता 1 इंच अद्रकचे तुकडे आणि साधारण 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकून हा मसाला तयार झालेला आहे. थोडंसं पाणी टाकून हा मसाला अगदी बारीक असा तयार झालेला आहे. गॅसवर कढई ठेवते. कढईमध्ये साधारण 2 मोठे चमचे तेल टाकून घेते आहे. या भाजीसाठी थोडंसं तेल हे जास्त लागतं. तर तेल छान गरम झाल्यानंतर यात 2 तेजपान, 2 सुके लाल मिरची आणि थोडंसं जिरं आणि मोहरी टाकून हे आता यात काही मसाले टाकूया. तर 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इतकं हळद टाकून आता आपण हे सर्व मसाले आधी तेलात फ्राय करून घेऊया. ही पद्धत केल्याने भाजीला रंग अगदी डार्क येतो. त्यासाठी आधी आपण हे मसाले तेलात परतून घेतलेले आहेत. आता मिक्सरमधून काढलेलं जे वाटण आहे ते टाकून घेते आहे आणि ते सुद्धा मसाल्यांसोबत मिक्स करून घेते. आता हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत लसणाचा कच्चापणा यातून कमी होत नाही तोपर्यंत. कढईने तेल सुटायला लागलं म्हणजे समजायचं की मसाला हा परफेक्ट तेलामध्ये भाजला गेलेला आहे आणि लसूणचा कच्चापणाही कमी झालेला आहे. तर इथं मिक्सरला थोडंसं मसाला राहिला होता, तर मी त्यात थोडं गरम पाणी टाकून हे गरम पाणी यात टाकून घेते आहे. ही शेवभाजी थोडीशी पातळ असते कारण की यात आपण शेव टाकल्यानंतर ही भाजी घट्ट होते. त्यासाठी आपल्याला ही भाजी थोडी पातळच करायची आहे. तर यात मी साधारण 1.5 ते 2 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. फक्त पाणी हे गरम असायला हवं म्हणजे भाजीची चव ही टिकून राहते त्यासाठी. आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि एक उकड येते तोपर्यंत आपण थांबूया. इथं भाजीला उकड आलेली आहे आणि बघू शकतात भाजीला रंगही खूप सुंदर आलेला आहे. अतिशय झणझणीत दिसते आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. गॅस बंद करते आणि मस्त गरमागरम ही भाजी सर्व करायला घेते. तर या शेवभाजीसाठी इथं मी अशी तिखट शेव घेतलेली आहे. जाड शेव, हिला गाठी शेवसुद्धा म्हटलं जातं. इथे तुम्ही पिवळी फक्त हळदीची शेव घेतली तरीसुद्धा चालेल, पण ती जाड असायला हवी. आता प्लेटमध्ये शेव टाकून झाल्यानंतर यावर मस्त हा गरमागरम सार टाकून घेऊया.
ही सोनगीरला आम्ही भाजी खाल्ल्यानंतर ह्या भाजीबरोबर त्यांनी आम्हाला भाकरी दिल्या होत्या बाजरीच्या. अतिशय सुंदर टेस्ट लागते ह्या भाजीची. अगदी 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. ऐन वेळेस काय करावं हे जर सुचत नसेल तर ही भाजी ऑप्शन म्हणून नक्कीच चांगली आहे. तर बघताच तोंडाला पाणी सुटेल इतकी झणझणीत तर्रीदार आपली शेवभाजी बनून तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही शेवभाजीची रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. रेसिपी आवडली पटकन लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.